6 तासांपासून रे रोको आंदोलन सुरू आहे। लोकल सेवा या ठिकाणी ठप्प झालेली आहे। चिमुण्यांवर अत्याचार होत आहेत आणि नागरिक आता रस्त्यावर एकवटलेला आहे। आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्याची मागणी आता जोर धरतीये। सकाळी बरोबर 6:30 वाजता आंदोलक हे शाळेजवळ पोहोचले आणि सकाळी 6:30 वाजता आंदोलनाला सुरुवात झालेली आहे शाळेच्या गेट समोर। त्यानंतर आंदोलकांनी रेल्वे स्थानक गाठलं बदलापूर इथलं। बदलापूर रेल्वे स्थानकात 9:30 ते 10च्या दरम्यान रे रोको करण्यात आला आणि आंदोलनाला सुरुवात झाली। हे आंदोलन पांगवण्याकरता पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। तर बदलापूरमध्ये सर्वत्र उत्स्फूर्तपणे बंद देखील पाळण्यात आलेला आहे। शाळेच्या गेट समोर हीच ती शाळा आहे ज्या शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। या शाळेच्या गेट समोर देखील तगडा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। शाळेची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। थोड्याच वेळात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत। बदलापूरच्या घटनेसंदर्भात फडणवीस या पत्रकार परिषदेतून वक्तव्य करतील। काय नेमके आदेश या सगळ्या संदर्भात देण्यात आलेले आहेत यावर मात्र आता सगळ्यांचीच नजर असणार आहे। नुकतंच आपण जर पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता। ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समोर येतात, प्रतिक्रिया देतात, राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत होता। आताच महत्त्वाची बातमी समोर येते। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बदलापूर मधल्या या घटनेसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला जाईल असं देखील कळतंय की बदलापूर मधल्या घटनेसंदर्भात SIT नेमण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय हीच ती शाळा आहे ज्या शाळेची आंदोलकांकडून तोडफोड सुद्धा करण्यात आलेली। अतिशय चिमुकल्या अशा 4 वर्षांच्या लहानग्या मुलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे, लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी मुली शाळेत का जात नाही यावर मात्र जेव्हा चर्चा केली, यावर मात्र जेव्हा चौकशी करण्यात आली त्यानंतर मात्र पालकांना या सगळ्या घटनेची उकल झाली। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या सगळ्या घटनेची उकल झाल्याचं कळतंय आणि आता या प्रकरणी संबंधित एका व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। ताब्यात घेण्यात आलेल्या या व्यक्तीला तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी आता जोर धरतीये। गेल्या 6 तासांपासून आता बदलापूर परिसरामध्ये रे रोको करण्यात आलेला आहे। सकाळी 6:30 वाजता या शाळेच्या बाहेर आंदोलक एकवटलेले होते आणि आंदोलकांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। शाळेची देखील या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे। तर आंदोलकांना पांगवण्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। लाठीचार्ज सौम्य करण्यात आला पण त्याला प्रतिकार म्हणून दगडफेक देखील करण्यात आलेली आहे। शाळा प्रशासन ही दाद देत नाही म्हणून पालकांनी थेट रेल रोको आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांना विचारूया। रेल रोको आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? कारण की पोलीस काही कारवाई करतच नाहीयेत, सगळ्या जनतेला ना दाबून ठेवतायत। ते बोलतात की कारवाई प्रोसेसमध्ये आहे। जर बलात्कार करणारा एका क्षणात जर करतोय तर प्रशासन का क्षणात निर्णय घेत नाही? का तो जनतेला अन्याय म्हणजे त्यांचा वेळ वाया घालवतोय? जर त्याला शिक्षा झाली तर पुढे अशा घटना घडणार नाही आणि जर शिक्षा झाली नाही तर अशा घटना रोज घडतील। हे प्रशासन बायकांची इज्जत जाताना डोळ्यांनी बघतोय तरी काय करत नाहीये। आजच्या ह्या परिस्थितीला समाज एवढा अलर्ट आहे, त्या समाजाला थांबवणं शक्य नाही आणि शक्य नाही का तर थांबा म्हणणं समाजाला योग्य नाहीच। कारण ही क्रिया अशी घडलेली आहे, हे कृत्य असं घडलेलं आहे की समाजाला थांबा म्हणून उपयोग नाही। समाज पेटलेला आहे, का पेटलेला आहे? ह्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत, ह्या अशा घडणाऱ्या गोष्टीला कुठंतरी बंधन आलं पाहिजे, फार प्रशासन शाखेपासून ते मंत्र्यापर्यंत। याला आदर्श मॅनेजमेंट पण तेवढीच जबाबदारी आहे। कारण का जबाबदार आहे? जर तो मतिमंद असेल तर त्याची अपॉइंटमेंट तुम्ही का केली? काय कामावर ठेवलं? याला सर्वस्वी मॅनेजमेंट जबाबदार आहे। जेवढी त्या याच्यावर कारवाई होईल तेवढे मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंटवर कारवाई व्हायला पाहिजे। आदर्श शाळेमध्ये ही गोष्ट पहिल्यांदा घडली नाहीये, ही घटना वारंवार घडत आली आहे आणि शासन त्याला दाबतो का दाबतोय? त्यांना काय मिळणार आहे? लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पालकांनी रेल रोको आंदोलन इथं सुरू केलेलं आहे।
मात्र पालकांना ही प्रतीक्षा आहे की कधी त्यांना न्याय मिळेल. अजय शर्मा, बदलापूर, लोकशाही न्यूज. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.